Hello students, today's lecture is about one of the important abiotic factor, temperature. In last lecture, we discussed the different abiotic factors. Now we start one by one. Important abiotic factors or non-living factors. So, you know very well in our earth, temperature play important role. Temperature is one of the essential and changeable environmental factor. It penetrates into every region of the biosphere. Biosphere means our earth and profoundly influences all form of life by increasing or decreasing some of the vital activities of the organism. Means लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी रिलेटेड ज्या काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहेत किंवा व्हायटल ऍक्टिव्हिटीज आहेत व त्यामध्ये सर्व ऍक्टिव्हिटी आल्या फिजिओलॉजी रिप्रोडक्शन ठीक आहे या ऍक्टिव्हिटी टेम्परेचरवर डिपेंड असतात. टेम्परेचर जसं चेंज होईल तसं या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला इफेक्ट दिसून येतो किंवा इन्फ्लुएन्स दिसून येतं. It is frequently a limiting factor for the distribution of animals and plants. बघा, जर आपण अर्थ व्यवस्थितपणे स्टडी केली तर आपल्याला कळेल की इक्वेटोरियल रिजन आणि पोलार रिजन मध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट्स आणि ॲनिमल्स सारखे नाहीयेत. जसं आपण पोलार रिजन कडे जाऊ तसं प्लांट्सचं आणि ॲनिमल्सचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला कमी झालेलं दिसेल. पोलार रिजनला ॲज कम्पेअर टू द इक्वेटोरियल रिजन डिस्ट्रीब्युशन कमी असतं. का? कारण की टेम्परेचर एक चेंजेबल फॅक्टर तिथे रोल प्ले करत असतो. So the vertical temperature gradient over earth surface is called lapse rate. तुम्हाला पोलार रिजनला टेम्परेचर खूप कमी दिसेल -डिग्री मध्ये. जसं आपण इक्वेटोरियल रिजनला येऊ तसं टेम्परेचर मध्ये इन्क्रीज झालेला दिसेल. इक्वेटोरियल रिजनच्या खाली साऊथ पोलला जसं जाऊ तसं टेम्परेचर चा ग्रेडियंट चेंज झालेला दिसेल. पुन्हा साऊथ पोलला बर्फाच्छादित प्रदेश असल्या कारणाने तिथे पूर्णपणे थंड वातावरण असतं साऊथ पोलला आणि नॉर्थ पोलला. सो हा जो टेम्परेचरचा ग्रेडियंट आहे अर्थ सरफेस पासून त्या ग्रेडियंटला लॅप्से रेट असं म्हणतात. Next, normal life activities go on smoothly at a specific temperature or at a specific range of temperature, which is called it as optimum temperature or optimum range of temperature, and it ranges from 5 degrees centigrade to 35 degrees centigrade. म्हणजे काय? तर जी काही नॉर्मल लाईफ आहे ऑर्गॅनिझमची ती नॉर्मल लाईफ जगण्यासाठी त्या ऑर्गॅनिझमला ऑप्टिमम टेम्परेचर लागत असतं. म्हणजे एक टेम्परेचरची अशी रेंज ज्या रेंज मध्ये तो ॲनिमल किंवा तो प्लांट
नॉर्मल लाईफ जगत असतो. जर का ते ऑप्टिमम टेम्परेचर किंवा ऑप्टिमम रेंज ऑफ टेम्परेचर पासून टेम्परेचर जर राईज झालं तरी सुद्धा त्या ऑर्गॅनिझमला त्याच्यावर परिणाम दिसतो, किंवा ऑप्टिमम रेंज ऑफ टेम्परेचर पेक्षा जर खूप कमी टेम्परेचर झालं तरी सुद्धा त्या ऑर्गॅनिझमवर त्याचा परिणाम दिसतो. ठीक आहे. आता बघा एक्झाम्पल दिलेलं आहे. Some bacteria and cyanobacteria are known to survive even in hot springs, जिथे की 60 to 90 degree centigrade टेम्परेचर असतं, and or permafrost, जिथे की -30 डिग्री ते -50 म्हणजे इतकं कमी डिग्री टेम्परेचर दिसून येतं. जर तुम्ही हॉट स्प्रिंग बघितले असतील, ज्याला मराठीमधून आपण गरम पाण्याचे झरे म्हणतो, ते जे पाणी आहे ते कधीही तुम्ही बघितलं तरी ते गरमच असतं. म्हणजे तो जो लेक आहे, ते जे तळ आहे बाबा गरम पाण्याचे झरे, तसं. तर ते का आहे? कारण की तिथे ते बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत. त्या बॅक्टेरियांना म्हणतात थर्मोफिलिक बॅक्टेरिया. हे बॅक्टेरिया 60 to 90 डिग्री टेम्परेचर मध्ये सर्वाइव्ह राहतात. तर काही बॅक्टेरिया आपल्याला परमाफ्रोस्ट म्हणजे एकदम थंड हवेच्या थंड बर्फाच्छादित प्रदेशामध्ये सुद्धा दिसतील, जे की -30 ते -50 डिग्री टेम्परेचरला सर्वाइव्ह आहेत. म्हणजे बघा बॅक्टेरिया आहे, पण त्याच्यातले काही बॅक्टेरिया हॉट टेम्परेचरला सर्वाइव्ह राहतात, तर काही बॅक्टेरिया आपल्याला एकदम एक्स्ट्रीम कोल्ड टेम्परेचरला सुद्धा सर्वाइव्ह असलेले दिसतात. So this is about the optimum range of temperature of each and every living organism are different. प्रत्येकाची ती कशी आहे? डिफरंट आहे. बट टेम्परेचरचा ऍडव्हर्स इफेक्ट पण दिसतोय. Most of the organisms are killed by higher temperature due to the denaturation of enzymes. जर काही ऑर्गॅनिझम्स आपण बघितले तर ते जर टेम्परेचर हायर झालं असेल किंवा ते हायर टेम्परेचरच्या रिजन मध्ये गेले असतील तर तिथं त्यांची डेथ सुद्धा झालेली आहे. कशामुळं? तर जे काही त्यांच्या बॉडीमध्ये एन्झाइम्स होते ते डिनॅचर झाल्यामुळे. तर while other are killed by very low temperature due to freezing of body fluids. विंटर सीझन मध्ये जर काही एनिमल्स सर्वाइव्ह राहिले नाहीत तर त्याचे एक रिझन काय होऊ शकतं? तर जे काही बॉडी फ्लुइड आहे त्यांचं ते जास्त एक्स्ट्रीम थंडी असल्या कारणाने, खूपच कमी टेम्परेचर असल्या कारणाने ते बॉडी फ्लुइड्स काय होते? फ्रीज होते. फ्रीज झाल्यामुळे सुद्धा ते किल होऊ शकतात. नाउ नेक्स्ट, आता आपण टेम्परेचर फ्लक्च्युएशन इन डिफरंट एन्व्हायरमेंट्स हा टॉपिक बघू. इथे फिगर मध्ये तुम्हाला स्ट्रॅटिफिकेशन दाखवलेले आहेत, म्हणजे थर्मल स्ट्रॅटिफिकेशन. सन आहे आणि सनच्या खाली तुम्हाला लेकचं पोर्शन दाखवलंय, लेक. तर जिथपर्यंत ती सनलाइट पेनिट्रेट होते, तुम्ही तळ बघितलं असेल, काही पर्टिक्युलर रिजन पर्यंत सनलाइट तिथे अवेलेबल असतो आणि एकदम तळाला सनलाइट तिथे ऍबसेंट असतो. म्हणजे सनलाइट
जिथपर्यंत पोहोचेल, ठीक आहे, त्यानुसार स्ट्रॅटिफिकेशन पाडलेले आहेत लेकचे. Environmental temperature fluctuate both daily and seasonally. आपण सुरुवात बघतोय. टेम्परेचर जे आहे ते तुम्हाला 24 आवरला किंवा सीझनला सारखंच दिसणार नाही. ते कसं आहे, फ्लक्च्युएट होताना दिसेल. डेली सुद्धा ते फ्लक्च्युएट होताना तुम्हाला दिसेल. म्हणजे सकाळी जे तापमान होतं ते दुपारी नाही राहणार किंवा सायंकाळी पण नाही राहणार. So temperature fluctuations are comparatively less in the aquatic environment than in the terrestrial environment. Terrestrial म्हणजे landचं environment, aquatic म्हणजे पाण्यातलं. The increase in depth of aquatic medium often increases the temperature fluctuation. जसं आपण पाण्याच्या खोलवर जाऊ तसं तुम्हाला टेम्परेचर फ्लक्च्युएट झालेलं दिसेल. सनलाइट प्रेझेंट असल्यामुळे वॉटरचा जो सरफेस आहे, जो वरचा भाग आहे, तो थोडा तुम्हाला टेम्परेचर जास्त दिसेल. पण जसं आपण खाली जाऊ, बॉटमला जाऊ, तसं टेम्परेचर कमी झालेलं दिसेल. The minimum temperature in the sea is -3 degrees centigrade, while in freshwater pond it never goes below 0 degrees centigrade. म्हणजे सी मध्ये सगळ्यात कमी टेम्परेचर नोट केलं गेलं तर ते होतं समुद्रामधले -3 डिग्री सेंटीग्रेड, जिथं की लाईट अजिबात पोहोचत नाही. पण त्याच तसंच फ्रेश वॉटर बॉडी मध्ये तुम्ही बघितलं किंवा फ्रेश वॉटर पॉन्ड मध्ये जर तुम्ही बघितलं, तलावात जर बघितलं, तर तलावातलं तापमान कधीच 0 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली जात नाही. कारण की तलाव छोटा असल्या कारणाने सनलाइट तिथे पोहोचतो. डीप लेक्स शो थर्मल स्ट्रॅटिफिकेशन. जे आपण फिगर मध्ये बघतोय ते कशाचं आहे? लेक थर्मल स्ट्रॅटिफिकेशनची फिगर आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 लेयर दिसून येतील. Which are they? They are फर्स्ट लेयर आहे इपिलिम्नियॉन. फिगर मध्ये तुम्हाला दिसेल. इपी म्हणजे अप्पर. इपिलिम्नियॉन या लेयर मध्ये टेम्परेचर 22 डिग्री सेंटीग्रेड असतं ड्यूरिंग समर सीझन मध्ये. कारण की समर सीझन मध्ये तुम्हाला माहिती आहे सन हा जास्त तापलेला असतो. त्यानंतर इपिलिम्नियनच्या खाली तुम्हाला दिसेल thermocline layer or metalimnion, which has rapid temperature changes between 9 degrees centigrade to 21 degrees centigrade. इथे जे आहे ते टेम्परेचर इपिलिम्नियॉन लेयर पेक्षा कसं आहे? कमी आहे. कारण की सनलाइट त्या लेयर पर्यंत जास्त पोहोचत नाहीत. त्यानंतर सगळ्यात खाली बॉटमला कोणता लेयर आहे? हायपोलिम्नियॉन लेयर, in which temperature present in between 5 degrees centigrade to 9 degrees centigrade. ठीक आहे? So these are the thermal stratification of lake due to the temperature fluctuation. ही जी फिगर आहे, नेक्स्ट ही आता जी फिगर तुम्ही बघताय त्यामध्ये तुम्हाला समर स्ट्रॅटिफिकेशन आणि विंटर स्ट्रॅटिफिकेशन दिसून येईल. एका लेक मध्ये घ्या. बघा, विंड जशी पास होणार आहे, हवेचा जसा तिथे प्रवाह असणार आहे. जर आपण समर मध्ये तर तुम्हाला सगळ्यात वरची जी लेयर आहे ती वार्म दिसेल.
त्यानंतर थर्मोक्लाइन लेअर दिसेल, जास्त वार्म पण नाहीये, जास्त कोल्ड पण नाहीये, आणि सगळ्यात खाली कूल लेअर दिसेल. समरच्या नंतर मग ऑटमन सीझन येईल. ऑटमन मध्ये तुम्हाला जे काही लेकचा भाग आहे तो वॉटर मिक्सिंगच्या याच्यामध्ये दिसेल, म्हणजे टेम्परेचर तिथे काय म्हणता येईल त्याला, स्टॅग्नंट नाहीये, सारखं नाहीये. वॉटर मिक्सिंग असल्या कारणाने प्रत्येक ठिकाणी ते टेम्परेचर वेगळं आहे. त्यानंतर ऑटमन मधून विंटर सीझन मध्ये तुम्ही जर गेलात तर विंटर सीझन मध्ये तुम्हाला दिसेल की टेम्परेचर खूप कमी आहे. आईस फॉर्म मध्ये सुद्धा वॉटर दिसून येतं. ठीक आहे. विंटर सीझन मधून स्प्रिंग सीझन मध्ये गेलं तर सेम कंडिशन आहे ऑटमन सारखी. ऑटमनला जसं वॉटर मिक्सिंग झाल्यामुळे टेम्परेचर तिथे नोट डाऊन करता येत नव्हतं सारखं. स्प्रिंग सीझन मध्ये आणि स्प्रिंग मधून मग पुन्हा समर सीझन मध्ये गेल्यावर तुम्हाला 3 लेअर दिसतील, वार्म लेअर, थर्मोक्लाइन लेअर आणि कूल लेअर. ठीक आहे. सो दिस इज द टेम्परेचर फ्लक्च्युएशन इन द aquatic environment. aquatic environment मध्ये आपण बघितलं. पुढचं जे आहे टेरेस्ट्रियल एन्व्हायरमेंटचं ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. सो थँक यू व्हेरी मच.